नमस्कार. भगवद्गीता भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय 7 मधील श्लोक 6 ते 10. श्लोक 6 पाहूया. एतद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय अहं कृत्सन्न्यस्य जगता प्रभवा प्रलयस्तथा. योनिनी म्हणजे उगमस्थान, भूतानी म्हणजे सृष्ट पदार्थ, सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तींमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करताही मीच आहे. आता हे निश्चितपणे तू जा. अस्तित्वातील प्रत्येक वस्तू जड आणि चेतना तत्वाची निर्मिती आहे. जड आणि चेतना या तत्वांची निर्मिती आहे. पदार्थाची निर्मिती ही चैतन्यामुळे होते. भौतिक देहाचा विकास देहामधील चेतना शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाते, कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो. विश्वाच्या निर्मितीकरता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतना या मूलतः भगवंताच्या दोन शक्ती आहेत. म्हणून भगवंत हे सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. भगवंताचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारती, मोठे कारखाने किंवा शहराच्या निर्मितीस करता कारणीभूत असू शकतील, हो की नाही, परंतु ते विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही, कारण त्यांच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो. आता श्लोक 7 पाहूया. मत्ता परंतरन्यान्यत् किंचिदस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. परतरम म्हणजे श्रेष्ठ, मणिगणा म्हणजे अनेक मणी. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. परमसत्य हे साकार आहे की निराकार याविषयी नेहमीच वाद आहे. भगवद्गीतेनुसार परमसत्य म्हणजे भगवान श्री कृष्ण आहेत. विशेषतः या श्लोकात परमसत्य हे पुरुष असल्याचे सांगण्यात आले आहे. परमसत्य म्हणजे पुरुषोत्तम श्री भगवान, हेच पुरुषोत्तम आदिपुरुष श्री गोविंद आणि सच्चिदानंद स्वरूप आहेत. आता श्लोक 8 पाहूया. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास शशी सूर्ययो प्रणवा सर्व वेदेषु शब्दा के पौरुषम दृशु. हे कौन्तेया, पाण्यामधील रस मी आहे. चंद्र आणि सूर्याचा प्रकाशही मी आहे. वैदिक मंत्रांमधील ओंकार तोही मीच आहे. आकाशातील शब्द आणि मी मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. आपल्या विविध परा आणि अपराशक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचे वर्णन या श्लोकात केले. आता सूर्यप्रकाशाद्वारे त्याच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती येते. त्याप्रमाणे भगवंत जरी शाश्वत धामामध्ये निवास करत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी शक्तीद्वारे त्यांची अनुभूती होते. आता पहा, समुद्राचे खारट पाणी प्यायला कुणालाही आवडत नाही, हो की नाही, कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली आहे. पाण्याबद्दलचे आकर्षण हे चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते. ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंताची शक्ती आहे. आणि भगवंताची कृपा करून तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याबद्दल भगवंताचे आपण गुणगान करतो. भगवंताच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे आणि जो भगवंतांना जाणतो त्याला माहित असते की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्याचा परस्पर विरोधाभास त्याच्यामध्ये नसतो. आता श्लोक 9 पाहूया. पुण्यो गंधा पृथ्वीं व्यांश तेजश्चास्मी विभावसौ
जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. विभावसौ म्हणजे अग्नीमधील जीवन, अग्नीमधील जीवन. विभासौ म्हणजे अग्नीमधील, जीवनम म्हणजे प्राण किंवा जीवन. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता पण मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्व्यांचे तप पण मी आहे. आता पहा, प्रत्येक वस्तूला विशिष्ट गंध असतो. वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी किंवा फुलामध्ये रस आणि गंध असतो. मूळचा गंध जो सर्वत्र व्याप्त झालेला असतो तो गंध म्हणजे श्रीकृष्ण असतो. मनुष्याचे आयुष्य ही कृष्णावरच आधारित असते. त्यामुळे श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो. म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे असे म्हणतात. तर श्लोक आता 10वा पाहू. बीजं सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम्. हे पार्था, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी आहे हे तू जाण. हे श्री प्रत्येक वस्तूंचे बीज आहे. पशु, पक्षी, चर, अचर असे विविध जे जीव आहेत, वृक्षवेली आहेत, हे एकूण 84 लक्ष योनी आहेत असं आपण म्हणतो. परंतु सर्वांच्या जीवनाचे बीज हे श्रीकृष्णच आहेत. मनुष्य बुद्धीशिवाय काही करू शकत नाही. श्रीकृष्ण सांगतात बुद्धीचे मूळही कृष्णच आहेत. तर मंडळी, कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद.